अरे पार्टी पार्टी है पार्टी श्री श्री अरे सुनील गांधी लगा हाथ में लेगा ब्रीफ द्यायचं का? कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/23 रोजी कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 21/12/23 रोजी एक महिला आणि 2 मुलं असं ट्रिपल मर्डर त्या ठिकाणी झाला होता. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कासारवडवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 24 वर्षाची महिला आणि तिची 2 मुलं, 8 वर्षाची मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी असे तिघं मयत झाल्यामुळे अतिशय संवेदनशील असा हा प्रकार झालेला होता. एकदम निगृण हत्या करण्यात आलेली होती. हे झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP उगले सर यांनी तात्काळ यामध्ये जो आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता याला पकडण्यासंदर्भात आदेशित केलं होतं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखा ठाणे येथे आपण 8 पथकं जवळजवळ तयार करण्यात आली. याच्यामध्ये ACP निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही 8 पथकं नेमण्यात आली. याच्यामध्ये सिनियर PI वागळे इस्टेट, विकास गोडके आणि त्यांची टीम हे याला लीड करत होती. तर याच्यामध्ये आपण टेक्निकल तपास असेल, CCTV फुटेजचा आपण तपास करून हा सदरचा आरोपी या ठिकाणाहून महाराष्ट्रातून पलायन करून गेलेला लक्षात आल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा या ठिकाणी त्याचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी आपली टीम रवाना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी टेक्निकल तपास चालू होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला तो दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 48 तासाच्या आत आपण त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. हरियाणामधला हिसार जे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणाहून आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याचं आपण इंट्रोगेशन करत आहे. तर याच्यामध्ये त्यांनी अतिशय निगृण प्रकारे त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं, स्वतःची 2 मुलं मारण्याचा त्यानं प्रकार केलेला होता. त्याच्यामध्ये बॅटने त्या पहिला पत्नीला त्याचा मर्डर केला आणि नंतर 2 मुलांचा, जी की 8 वर्ष आणि 6 वर्षाची मुलं होती, त्यांचा त्यांनी निगृणपणे खून केलेला होता. अतिशय संवेदनशील असा प्रकार आपल्या ठाण्यामध्ये झालेला होता आणि त्याचा छडा आपण 48 तासामध्ये लावलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी गुन्हे शाखेच्या वतीनं ACP सोनवणे, विकास गोडके तसेच त्यांच्याबरोबर PI रावराणे, PI योगेश आवाड, खंडणीविरोधी पथकाचेही 2 टीम आपण तयार केल्या होत्या. याच्यामध्ये API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, API अविनाश महाजन, PSI तुषार माने, API सुनील तरमाळे, API भूषण कापडनीस हे सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपण ह्या आरोपीला ताब्यात घेऊ शकलो. तर अतिशय चांगलं डिटेक्शन गुन्हे शाखेकडून करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये इंट्रोगेशन केल्यानंतर आपल्याला आरोपीकडून जी माहिती मिळाली की याचं 8 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. 3 वर्ष त्याची पत्नी सोबत राहत होती, परंतु 3 वर्षानंतर ती त्याच्या भावाबरोबर त्या ठिकाणाहून पळून गेली आणि ती या ठिकाणी ठाणे इथं येऊन हे झाले होते.
सेटल झाले होते. तर अशा पद्धतीनं त्याच्यापासून ते दुरावल्यामुळे ते डोक्यामध्ये होतं आणि तो त्याचा प्रयत्न पण करत होता पॅचअप करण्यासाठी, पण ते होत नव्हतं. आणि त्या दिवशी जे काही तो इकडं आला राहिला आणि त्या दिवशी तात्कालिक भांडण त्यांचं सकाळी झालं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणीच पडलेली जी बॅट होती त्या ठिकाणी त्यानं त्या अगोदरच त्यानं प्री प्लॅन केलं होतं, परंतु ते भांडण झालं आणि त्यानं त्या ठिकाणी पत्नीला बॅटनं मारून तिचा मर्डर केला. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलं होती त्यांनाही त्यानं मारलेला. आरोपी हा सुरुवातीला त्याच्या गावीच राहत होता. त्या ठिकाणी तो बांधकामाच्या ठिकाणी काहीतरी काम करत होता, बांधकाम मजूर म्हणून. आणि या ठिकाणी आल्यानंतर तो साफसफाईचं काम करत होता. आणि बाकी त्याचं असं क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे, परंतु अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये ती खुन्नस असल्यामुळे त्यानं ते हत्या केलेल्याचं समोर येतं. आरोपी हा मोबाईल वापरत नव्हता, तर तो कसा ट्रेस झाला? नाही, निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये टेक्निकल तपास आपण करत असताना काही CCTV फुटेज आहे, आपलं काही इंटेलिजन्स असतो, काही लोकांशी कॉन्टॅक्ट असतात. या पद्धतीनं आपण तपास करून त्याला आपण अटक करण्यात आलेली. हा इथून रेल्वे मार्गेच हरियाणाला रवाना झाला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली होती आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस उतरला त्यावेळेसच आपण त्याला ताब्यात घेतलं होतं. हिसार रेल्वे स्थानकावरून आपण त्याला ताब्यात घेतलं. आणखी काही दोघांचा खून करायचा असेल त्याचा प्लॅन? इंट्रोगेशनमध्ये त्यानं रिव्हील केलं आहे की आणखीनही तो त्याच्या भावाला टार्गेट करणार होता, असं त्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु आणखीन दोघांना वगैरे असं काय अजून तपासामध्ये समोर आलेलं नाही. अजूनही तो आपल्या ताब्यामध्ये आहे, अजूनही तपास चालू आहे. आणखीन इंट्रोगेशन होईल तर आणखीन त्याच्यामध्ये डोक्यामध्ये काय होतं तेही आपण त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढं येईल तसं आपण आपल्याला सांगू. हिंदी लेगा ना, हिंदी मराठी फिर हम लोग जाते हैं हाँ हाँ हिंदीमध्ये द्यायचं आहे. पार्टी शांति जरा पीछे हम थोड़ा पीछे. ओके आपण काय सांगाल की ट्रिपल मर्डर केसमधला आरोपी पकडण्यात आलेला आहे काय? ठाणे पोलीस आयुक्तालयामधील कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/23 रोजी एक 3 खून झाल्याचं समोर आलं होतं. त्याच्यामध्ये 24 वर्षाची महिला, त्याची 2 मुलं, 8 वर्षाचा एक मुलगा आणि 8 वर्षाची एक मुलगी, असे तिघांचा खून झालेल्याचं समोर आलं होतं. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP उगले सर, अतिशय संवेदनशील हा जो मर्डर झालेले होते या अनुषंगानं सूचना देण्यात आलेल्या होत्या की तात्काळ यामध्ये आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या वतीनं आपण 8 पोलीस पथकं आपण तयार करण्यात आली होती. याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सगळं पथक स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये युनिट 5चे सिनियर PI विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम, खंडणीविरोधी पथक, सेंट्रल युनिट आणि प्रॉपर्टी सेल अशा सगळ्यांचे मिळून आपण टीम तयार केल्या होत्या. याच्यामध्ये जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही CCTV फुटेज असेल, तांत्रिक तपास असेल, टेक्निकल तपास असेल, या अनुषंगानं तपास करण्यात आला. आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे, त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं, त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या. आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टन्स, त्या अनुषंगानं हा आरोपी काल 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये, त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीमनं केलेला आहे. या टीममध्ये
अधिकारी API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे, API अविनाश महाजन, PSI तुषार माने, PSI सुनील आहिरे, PSI API सुनील तरमाळे, API भूषण कापडणीस आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी हे तपास अतिशय उत्कृष्ट करून 48 तासामध्ये आपण त्याला जेरबंद करू शकलो. तर अतिशय संवेदनशील ट्रिपल मर्डर हा तपास होता आणि याच्यामध्ये आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आपण इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की त्याचं लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर त्याची पत्नी आहे ती त्याच्यापासून पळून गेली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये राग होता आणि हा काही महिन्याभरापूर्वी हा ठाण्यामध्ये आलेला होता आणि हा यांच्यासोबत राहत होता आणि ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशीही त्यांचं काही वैयक्तिक भांडण झालं. त्या ठिकाणी त्यांनी ते प्री प्लॅन्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यानं जी बॅट होती त्यानं त्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारून प्रचंड असा चेहऱ्यावरती त्याचा मारा करून त्याचं मर्डर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी 2 मुलंसुद्धा त्यांची होती, त्यांनाही त्या बॅटनं मारून त्या तिघांचा मर्डर केलेला आहे. तर तपास अजून चालू आहे. आणखीन काही घटना त्याच्यामध्ये रिव्हील होतील, त्या अनुषंगानं आपण तपास करणार आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट करून आपण त्याला कन्व्हिक्शन कशा पद्धतीनं होईल आपण त्या पद्धतीने तपास करणार. क्या हो याची अरे हिंदी में चालू करने. ठाणे पुलिस आयुक्तालय के हद्दी में कासारवडोली पुलिस स्टेशन में दिनांक 21/12/23 को 3 मर्डर हुए थे. उसके हिसाब से कासारवडोली पुलिस स्टेशन में मर्डर का ऑफेंस रजिस्टर किया गया था. उसके तहत ये बहुत ही संवेदनशील घटना थी क्योंकि 3 मर्डर हुए थे और उसमें 2 बच्चों का भी मर्डर हो गया था. उसके हिसाब से हमारे पुलिस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर, जॉइंट CP सर, एडिशनल CP पंजाबराव उगले सर, इन्होंने इसमें तुरंत इन्वेस्टिगेशन जारी करके जो आरोपी इसमें भाग गया था उसको अरेस्ट करने के लिए आदेशित किया था. उसके हिसाब से हमने क्राइम ब्रांच की 8 टीम तैयार की गई थी. उसका नेतृत्व ACP नीलेश सोनवने साहब कर रहे थे और यूनिट 5 के सीनियर पे विकास घोड़के उसको लीड कर रहे थे. तो इसमें हमने जो टीम तैयार की गई थी उसमें टेक्निकल एविडेंस या CCTV फुटेज का एनालिसिस हो, इसके हिसाब से जो एनालिसिस कर रहे थे उसमें ऐसा पाया गया है कि वो कंसर्न आरोपी जो है वो बाहर के स्टेट में भाग गया है और उसके हिसाब से जो उसका खुद का स्टेट है हरियाणा, उसका रहने वाला मूल गांव है, वहाँ पे वो भागने की शक्यता थी. तो हमारे 2 टीम उधर ऑलरेडी हमने भेजी गई थी. तो उसके हिसाब से ये ट्रेन से वहाँ पे गया था. तो हमने जो हमारी टीम ने इन्वेस्टिगेशन में बहुत ही अच्छा इसमें इन्वेस्टिगेशन करके उसमें उसको 48 आवर्स में हमने उसको अरेस्ट किया है. हिसार रेलवे स्थानक पे जब वो वहाँ पे उतरना चाहता था तब हमने उसको अरेस्ट किया. तो एक बहुत ही अच्छा डिटेक्शन यहाँ पे क्राइम ब्रांच के ये सभी ऑफिसर ने यहाँ पे किया है. इसमें जो सब ऑफिसर इन्वॉल्व थे उसमें API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे, API अविनाश महाजन, PSI तुषार माने, PSI सुनील आहिरे, API सुनील तरमाळे, API भूषण कापडनीस, सीनियर PI रावरानी और सीनियर PI योगेश आवाड़, ऐसे पूरे हमारी टीम ने यहाँ पे काम किया. अभी उसको हमने अरेस्ट किया है, उसका इंट्रोगेशन चल रहा है. इंट्रोगेशन के दौरान ऐसा पता चला कि उसका जो पहली शादी हुई, बाद में 3-4 साल के बाद उसकी जो वाइफ थी वहाँ से भाग गई और उसके भाई के साथ भाग गई थी. तो ये उसके दिमाग में था और वो दिमाग में रख के ही वो यहाँ पे आया था. 1 महीना पहले वो यहाँ पे महाराष्ट्र में आया
और इनके साथ लगभग 7-8 दिन से रह रहता है उनके घर में, और ये दिमाग में रखे, और उसी दिन जब मर्डर हुआ उस सुबह इसका और उसकी वाइफ का झगड़ा हो गया, तो वहाँ पे उसने जो क्रिकेट की बैट रहती है उससे उसका सर कुचल के उसका मर्डर किया, और वहाँ पे 2 बच्चे इसके खुद के बच्चे थे, उनको भी उसने बैट से मार के उनकी हत्या की है। तो अतिशय बहुत ही संवेदनशील घटना थी, और यहाँ पे टेक्निकल तपास करके हमारी टीम ने बहुत ही अच्छा क्राइम ब्रांच की टीम ने हमारे यहाँ पे काम किया है। अभी आरोपी कस्टडी में है, अभी आगे जाके इंट्रोगेशन होगा, और आगे और कुछ बातें सामने निकल के आते तो स्ट्रांग एविडेंस कलेक्ट करके हम स्ट्रांग चार्जशीट उसके खिलाफ। आरोपी का बैकग्राउंड क्या है? आरोपी पहले जो कंस्ट्रक्शन वर्क चलता था वहाँ पे वर्कर करके काम करता था, और बाद में ये यहाँ पे कुछ महाराष्ट्र में आने के बाद उसने साफ सफाई का काम करता था। तो बाकी उसका कुछ ये नहीं था, बैकग्राउंड क्रिमिनल कुछ है नहीं, लेकिन जो उसके दिमाग में ये था, और थोड़ा ये नशा भी करता था वो, तो ऐसा टोटल उसका बैकग्राउंड है। लेकिन उसका क्रिमिनल बैकग्राउंड अभी तक तो सामने नहीं आया, लेकिन इन्वेस्टिगेशन अभी जारी है। सर, आरोपी के पास मोबाइल नहीं था, तो आरोपी को किस तरीके से डिटेक्ट किया? निश्चित रूप से टेक्निकल एविडेंस हमारे पास बहुत कम था, लेकिन जो हमारा बाकी लोगों से कांटेक्ट, उसका कहाँ पे जाना आ जाना हो सकता है, ये सब दिमाग में रख के हमारी टीम ने पूरा बहुत ही अच्छी तरीके से उस पर काम करके उसका जो गांव है पुराना उस वहाँ पे ट्रैप लगा के यहाँ से कहाँ पे जा सकता है, इसके हिसाब से टेक्निकल एविडेंस भी इसमें शामिल है, और उनका पर्सनल इंटेलिजेंस भी ऑफिसर ने जो हमारे लोगों ने यूज़ किया है उसके हिसाब से हम उसको पकड़ सकें। सर, आरोपी नशा करता था तो किस तरीके का नशा करता था? जैसे मेडिसिन नशा करता था या ड्रिंक करता था? वो नशे के बारे में उसको पूछा तो वो दारू का मतलब ड्रिंक्स करता था, दारू का नशा करता था, और कुछ समय वो गांजा का भी नशा करता था, ऐसा सामने आया। थैंक यू। आता काय आहे? एक मराठी आणि